गुड मॉर्निंग स्टुडंट. आता आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर ॲफेक्ट करणारे फॅक्टर स्टडी करतोय. आपण मागच्या लेक्चरमध्ये इफेक्ट ऑफ हाईट स्टडी केलं, इफेक्ट ऑफ डेप्थ स्टडी केलं. ते दोन फॅक्टर आता तुम्हाला अगदी क्लिअर झालेत. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हाईट. विथ इन्क्रीज इन हाईट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेप्थ. विथ इन्क्रीज इन डेप्थ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. बरोबर आहे. ॲट सेंटर ऑफ अर्थ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 असतं. सरफेसवर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मॅक्झिमम असतं. त्याशिवाय आपण जॉमेट्री ऑफ अर्थ देखील स्टडी केलं आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर ॲफेक्ट करणारा थर्ड फॅक्टर ते म्हणजे जॉमेट्री ऑफ अर्थ. बरोबर आहे. अर्थ आहे ती परफेक्ट स्पियर नाही आहे. ती पोलला थोडीशी फ्लॅट झाले आणि इक्वेटरला थोडीशी एक्सटेंड झाले. त्यामुळं पोलर रेडियस आणि इक्वेटोरियल रेडियस सेम नाही आहेत. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो नॉट सेम ॲट पोल अँड इक्वेटर. ॲट इक्वेटर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मिनिमम. ॲट पोल ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मॅक्झिमम. ॲज वी मूव्ह फ्रॉम इक्वेटर टू पोल ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल गोईंग ऑन इन्क्रीजिंग. तर मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर ॲफेक्ट करणारे फॅक्टर स्टडी करतोय. मग त्यातलं हाईट हा एक फॅक्टर आपला स्टडी करून झाला आहे. डेप्थ हा फॅक्टर स्टडी करून झाला आहे. जॉमेट्री ऑफ अर्थ हा देखील फॅक्टर आपला स्टडी करून झाला आहे. आज आपल्याला स्टडी करायचं आहे इफेक्ट ऑफ रोटेशन ऑफ अर्थ, इफेक्ट ऑफ लॅटिट्यूड. आता पहिल्यांदा लॅटिट्यूड म्हणजे काय ते सांगतो. बघा, ही अर्थ, हे अर्थचं इक्वेटर आणि हे अर्थच्या सरफेसवर एक लोकेशन आहे. ओके. या लोकेशननं अर्थच्या इक्वेटरसोबत केलेलं अँगल हे अर्थचं सेंटर आहे. विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ अर्थ ह्या लोकेशनला मी लोकेट केलं बाय ड्रॉइंग अ पोझिशन वेक्टर. बरोबर आहे. तर हा जो पोझिशन वेक्टर आहे, या पोझिशन वेक्टरनं अर्थच्या इक्वेटरसोबत केलेला अँगल याला म्हणतात लॅटिट्यूड. अँगल मेड बाय पोझिशन वेक्टर ऑफ लोकेशन ऑफ अर्थ, लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन अ सरफेस ऑफ अर्थ विथ इट्स इक्वेटर इज कॉल्ड ॲज लॅटिट्यूड. ओके. अर्थच्या सरफेसवरचं एखादं लोकेशन त्याला जॉईन करणारा पोझिशन वेक्टर, या पोझिशन वेक्टरनं अर्थच्या इक्वेटरसोबत केलेला अँगल त्याला म्हणतात लॅटिट्यूड. अँगल मेड बाय पोझिशन वेक्टर ऑफ अ लोकेशन ऑन अ सरफेस ऑफ अर्थ विथ इट्स इक्वेटर इज कॉल्ड ॲज लॅटिट्यूड. ओके. आता हे लोकेशन पी आहे, हे त्याचं लॅटिट्यूड झालं. आता अगदी साधी गोष्ट असेल, जर एखादं लोकेशन इक्वेटरवर असेल तर लॅटिट्यूड किती असेल? 0 असेल. तेच एखादं लोकेशन जर पोलवर असेल तर लॅटिट्यूड किती असेल? 90 डिग्री असेल. मग आता ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. एखादं लोकेशन जर इक्वेटरवर असेल तर इक्वेटरसाठी लॅटिट्यूड किती असतो? 0. एखादं लोकेशन जर पोलवर असेल तर त्यासाठी लॅटिट्यूड किती असतो? 90 डिग्री. ओके. लॅटिट्यूडला दुसरा शब्द यूज करतात, लोकल लॅटिट्यूड. आपल्या कोल्हापूरचं लॅटिट्यूड 23 डिग्री आहे. तर इक्वेटरवर लोकेशन असेल तर लॅटिट्यूड 0 असेल. एखादं लोकेशन जर पोलवर असेल तर लॅटिट्यूड 90 डिग्री असेल. लॅटिट्यूड म्हणजे काय लक्षात आलं? लॅटिट्यूड म्हणजे अँगल मेड बाय पोझिशन व्हेक्टर ऑफ लोकेशन ऑफ अर्थ, लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन अ सरफेस ऑफ अर्थ विथ इट्स इक्वेटर इज कॉल्ड ॲज लॅटिट्यूड. अर्थच्या सरफेसवर एखादं लोकेशन असेल, त्या लोकेशनचा जो पोझिशन वेक्टर असेल, त्या पोझिशन वेक्टरनं अर्थच्या इक्वेटरसोबत केलेला अँगल त्याला म्हणतात लॅटिट्यूड. अँगल मेड बाय पोझिशन वेक्टर ऑफ अ लोकेशन ऑन अ सरफेस ऑफ अर्थ विथ इट्स इक्वेटर इज कॉल्ड ॲज लॅटिट्यूड. प्रत्येक लोकेशन, जसं लोकेशन चेंज होईल तसं ऑब्व्हियसली लॅटिट्यूड देखील काय होईल? चेंज होईल. बरोबर आहे. इक्वेटरला लॅटिट्यूड किती असेल? 0. तर पोलला लॅटिट्यूड किती असेल? 90 डिग्री. सो विथ चेंज इन लोकेशन लॅटिट्यूड विल ऑल्सो चेंज, अँड ड्यू टू चेंज इन लॅटिट्यूड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल ऑल्सो चेंज. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे इफेक्ट ऑफ लॅटिट्यूड ऑन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.
तर लॅटिट्यूड चेंज झालं तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कसं चेंज होतं आता आपण ते स्टडी करूयात. आता बघा, ही अर्थ आहे. दिस इज इक्वेटर ऑफ अर्थ. P is location on a surface of earth at which mass m is placed. O is center of earth. This is पोझिशन वेक्टर आणि हा झाला लॅटिट्यूड. ओके, आता बघा, अर्थ इज रोटेटिंग अबाउट इट्स व्हर्टिकल ॲक्सिस विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. ओके, अर्थच्या सरफेसवर एक लोकेशन आहे पी, तिथे मी मास प्लेस केलं आहे स्मॉल एम. अर्थ स्वतःच्या ॲक्सिस भोवती रोटेट होते विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. आता अर्थ ज्या वेळेला स्वतःच्या ॲक्सिस भोवती रोटेट होईल त्यावेळेला हे पॉईंट पी आहे ते परफॉर्म करेल सर्क्युलर मोशन. बरोबर आहे. व्हेन अर्थ इज रोटेटिंग अबाउट व्हर्टिकल ॲक्सिस अ मास एम प्लेस ॲट पॉईंट पी विल परफॉर्म अ सर्क्युलर मोशन. तर हे पॉईंट पी असेल ती या सर्कलमध्ये रिव्हॉल्व होईल. ह्या सर्कलची रेडियस आहे स्मॉल आर. बरोबर आहे. आता बघा, या पॉईंटला जे मास प्लेस केलं आहे ह्या मासचं वेट ॲक्ट होईल अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ एम जी. इट इज वेट ऑफ मास प्लेस ॲट पॉईंट पी आणि हे वेट ॲक्ट कसं होईल अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर. आता व्हेन मास एम इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इट इज ॲक्टेड अपॉन बाय सेंट्रीफ्युगल फोर्स. मागच्या लेक्चरमध्ये मी सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय ते सांगितलं आहे. अ फोर्स ॲक्टिंग अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रीपिटल फोर्स. अ फोर्स ॲक्टिंग अलॉंग रेडियस अवे फ्रॉम सेंटर याला आपण म्हणतो सेंट्रीफ्युगल फोर्स. आता मास एम या सर्कलमध्ये रिव्हॉल्व होत आहे, ऑब्व्हियसली त्याच्यावर सेंट्रीफ्युगल फोर्स ॲक्ट होईल इन रेडियली आउटवर्ड डिरेक्शन. मग हा झाला सेंट्रीफ्युगल फोर्स एम आर ओमेगा स्क्वेअर. दिस इज फॉर्म्युला फॉर सेंट्रीफ्युगल फोर्स. मग सेंट्रीफ्युगल फोर्सला मी कंपोनंटमध्ये रिझॉल्व करतो तर हा कंपोनंट येईल एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस लॅम्बडा. ओके, एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस लॅम्बडा. आता हा पॉईंट ओ, हा पॉईंट ए, हा पॉईंट पी, ही म्हणजे रेडियस ऑफ अर्थ आहे. दिस इज रेडियस ऑफ अर्थ. बरोबर आहे. आता हा अँगल लॅम्बडा असेल तर ऑब्व्हियसली हा अँगल पण लॅम्बडाच असणार आहे. तर हे झालं एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस लॅम्बडा. आता इथे बघा, एकाच लाईनवर दोन व्हेक्टर आलेत, एम जी आणि एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस लॅम्बडा. हे दोन व्हेक्टर आहेत ते एकाच लाईनला अपोजिट डिरेक्शनला आहेत. बरोबर आहे. मी पुन्हा एकदा डायग्राम रिपीट करतो. अर्थ इज रोटेटिंग अबाउट व्हर्टिकल ॲक्सिस विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. अर्थ ज्या वेळेला व्हर्टिकल ॲक्सिस भोवती रोटेट होते विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा त्यावेळेला मास एम प्लेस ॲट पॉईंट पी विल परफॉर्म सर्क्युलर मोशन. ऑन अकाउंट ऑफ सर्क्युलर मोशन मास एम विल ॲक्टेड अपॉन बाय सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्सचा कायम कसा ॲक्ट होतो, अलॉंग रेडियस अवे फ्रॉम सेंटर. सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला असतो एम आर ओमेगा स्क्वेअर. हे आपलं कायनेमॅटिक्समध्ये झालं आहे. मग सेंट्रीफ्युगल फोर्सला मी दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व केलं तर हा कंपोनंट कोणता आला, आता हा अँगल लॅम्बडा आहे. बरोबर आहे. तर ऑब्व्हियसली हा अँगल पण लॅम्बडाच असणार आहे. मग हा कंपोनंट कोणता आला, एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस लॅम्बडा. बरोबर आहे. मग इथे एकाच लाईनवर दोन फोर्स आले, एक आला एम जी अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ, तर दुसरा कंपोनंट आला एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस लॅम्बडा ॲक्टिंग अलॉंग रेडियस अवे फ्रॉम सेंटर. बरोबर आहे. देअरफॉर ॲक्सलरेशन किंवा हे दोन फोर्स आलेत, मग त्याच्यावरून आपल्याला रिझल्टंट फोर्स आता काढावा लागेल. सो एम जी डॅश रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू एम जी मायनस
एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस लॅम्बडा. आता हे बघा, अर्थ जर रोटेट झाली नसती तर हा कंपोनंट झिरो झाला असता, बरोबर आहे. अर्थ जर रोटेटच झाली नसती तर सेंट्रीफ्युगल फोर्स ॲक्ट झाला नसता. मग त्यावेळेला बॉडीचं वेट किती असतं, एम जी असतं. आता अर्थ रोटेट होऊ लागल्यामुळं हा एक कंपोनंट ॲडिशनल येऊ लागलाय. मी काय म्हणतोय तुमच्या लक्षात येतंय का? अर्थ जर रोटेट झाली नसती तर अर्थची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा झिरो झाली असती. मग त्या केसमध्ये हा सेंट्रीफ्युगल फोर्स आलाच नसता. मग त्यावेळेला बॉडीचं वेट किती असतं, फक्त एम जी असतं. पण आता अर्थ रोटेट झाल्यामुळे एक ॲडिशनल फॅक्टर कोणता येऊ लागलाय, एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस लॅम्बडा येऊ लागलाय. हा ॲडिशनल फॅक्टर आहे. त्यामुळं आता बॉडीचं वेट किती झालं, एम जी डॅश इज इक्वल टू एम जी मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस लॅम्बडा. जेअरफॉर जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस लॅम्बडा. जी डॅश म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट गिवन लोकेशन. जी म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आर म्हणजे पार्टिकल ज्या सर्कलमध्ये रिव्हॉल्व होते त्या सर्कलची रेडियस. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि लॅम्बडा म्हणजे काय, लॅटिट्यूड. आता इन ट्रायंगल डायग्रॅम बघा, ट्रायंगल हा घेतो ओ ए पी. इन ट्रायंगल ओ ए पी cos lambda is equal to nr small r upon capital R. Therefore, small r is equal to capital R cos lambda. Therefore, g dash is equal to g minus r ची व्हॅल्यू पुट केली r cos lambda into omega square cos lambda. So, g dash is equal to आलं g minus r omega square cos square lambda. तर this is formula for acceleration due to gravity at given location. Acceleration due to gravity at given location, g dash is equal to g minus r omega square cos square lambda. ओके, जी म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता बघा, जसं जसं लोकेशन चेंज होईल तसा लॅम्बडा चेंज होणार. ऑब्व्हियसली हा डिफरन्स पण चेंज होणार. म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय झालं, चेंज झालं. सो जसं लोकेशन चेंज होत राहील लॅम्बडाची व्हॅल्यू चेंज होणार. लॅम्बडाची व्हॅल्यू चेंज झाली की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी देखील काय होणार, चेंज होणार. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट गिवन लोकेशन, जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा. ओके, यातलं जी म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ, ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अर्थ आणि लॅम्बडा म्हणजे लॅटिट्यूड. ओके, मग वेट ॲट गिवन लोकेशन फॉर्म्युला आला एम जी डॅश इज इक्वल टू एम जी मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा. वेट म्हणजे एम इंटू जी असतं ना, तर वेट ॲट गिवन लोकेशनचा हा फॉर्म्युला आला. क्लिअर झालं. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट गिवन लोकेशन, जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा. तर वेट ॲट गिवन लोकेशन फॉर्म्युला काय आला, एम जी डॅश इज इक्वल टू एम जी मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा. ओके, मग आता ॲट इक्वेटर लॅम्बडा झिरो असतो. इक्वेटरला लॅटिट्यूड किती असतं, झिरो. मग ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट इक्वेटर हे आलं जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर झिरो. कॉस झिरो म्हणजे 1 असणार आहे. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट इक्वेटर फॉर्म्युला आला जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट इक्वेटर फॉर्म्युला आला जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. आता ॲट पोल लॅम्बडा किती असणार, 90 डिग्री. लॅटिट्यूड किती असतं, 90 डिग्री असतं ना. मग ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट पोल हे आलं जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर 90, कॉस 90 झिरो. सो जी पोल इज इक्वल टू किती आलं, जी.
आता बघा, इक्वेटरला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती असते, जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. म्हणजे जी मधून आर ओमेगा स्क्वेअर हा फॅक्टर मायनस करावा लागेल. म्हणजे ऑब्व्हियसली ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मिनिमम कुठे आलं, इक्वेटरला. तर पोलवर फक्त जीच असतं, म्हणजे मॅक्झिमम कुठे आलं, पोलला आलं. लक्षात आलं. तर आता आपल्याला काही नीटवाले पॉईंट स्टडी करायचे आहेत. तर हे बघा, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट गिवन लोकेशन, जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा, हा आपला फॉर्म्युला आहे. जी इक्वेटर इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर आणि जी पोल इज इक्वल टू जी. ओके, आता नीट लक्ष द्या, वन बाय वन मी पॉईंट डिस्कस करतो. आता सपोज करा, अर्थ आत्ता ज्या स्पीडनं रिव्हॉल्व होते ओमेगा, अर्थ ज्या स्पीडनं रिव्हॉल्व होते तो स्पीड जर वाढला, देन व्हॉट विल हॅपन टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, पहिला नीटला विचारलेला क्वेश्चन, अर्थ आत्ता ज्या स्पीडनं रिव्हॉल्व होते तो अँग्युलर स्पीड जर इन्क्रीज झाला, देन व्हॉट विल हॅपन टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता बघा, ओमेगा जर इन्क्रीज झाला तर आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा हा फॅक्टर इन्क्रीज होणार. बरोबर आहे. ओमेगा जर इन्क्रीज झाला तर आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा हा फॅक्टर इन्क्रीज होणार. हा फॅक्टर इन्क्रीज झाला तर हा डिफरन्स कमी होणार, म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार, डिक्रीज होणार. ॲट ऑल लोकेशन एक्सेप्ट पोल, कारण पोलला ओमेगाचा इफेक्टच असत नाही. बरोबर आहे का. पोलला ओमेगाचा इफेक्ट असतो का, नसतो. कारण पोलला जी पी इज इक्वल टू जी असतं. तर अर्थ आत्ता ज्या स्पीडनं रिव्हॉल्व होते त्यापेक्षा जर ती फास्टर रिव्हॉल्व व्हायला सुरुवात झाली तर ओमेगा इन्क्रीज होईल. त्यामुळं आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा हा फॅक्टर इन्क्रीज होईल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस हा डिफरन्स कमी होईल. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी होईल डिक्रीज ॲट ऑल लोकेशन एक्सेप्ट पोल. तर हा पहिला इम्पॉर्टंट नीटवाला क्वेश्चन. इफ angular speed of earth increases, then acceleration due to gravity at every location will decrease except pole. पोलवर ओमेगाचा इफेक्ट असणार नाही. लक्षात आलं. अर्थचा अँग्युलर स्पीड इन्क्रीज झाला, डिक्रीज झाला, झिरो झाला, कॉन्स्टंट झाला, ओमेगामध्ये काहीही चेंज झाले, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट पोल विल नेव्हर चेंज, बिकॉज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट पोल इज इंडिपेंडंट ऑफ ओमेगा. ओके. आता सेकंड, इफ अर्थ बिकम स्टँड स्टील. आता अर्थ बिकम स्टँड स्टील म्हणजे अर्थ स्टेशनरी झाली, देन व्हॉट विल हॅपन टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. आता अर्थ जर स्टँड स्टील झाली, याचा अर्थ अर्थ स्टेशनरी झाली म्हणजे ओमेगा झिरो झाला, म्हणजे हा पूर्ण फॅक्टर झिरो झाला. बरोबर आहे. अर्थ जर स्टँड स्टील झाली तर ओमेगा झिरो झालं, अँग्युलर व्हेलॉसिटी किती झाली, झिरो. याचा अर्थ आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा हा पूर्ण फॅक्टरच झिरो झाला. मग मला मिळालं जी डॅश इज इक्वल टू जी. याचा अर्थ पूर्वी बघा, जी डॅश इज इक्वल टू जी मायनस हा फॅक्टर आहे. बरोबर आहे. अर्थ जर स्टँड स्टील झाली तर ओमेगा झिरो होतोय, त्यामुळं जी डॅश इज इक्वल टू जी मिळू लागलंय. याचा अर्थ अर्थ जर स्टँड स्टील झाली, ॲट एव्हरी लोकेशन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल इन्क्रीज एक्सेप्ट पोल. पोलवर त्याचा इफेक्ट असणारच नाही आहे. आता जर अर्थ स्टँड स्टील झाली तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती फॅक्टरनं वाढेल, तो एवढ्या फॅक्टरनं वाढेल, आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडानं वाढेल. आणि वेट किती फॅक्टरनं वाढेल, एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा. कारण वेट म्हणजे मास इंटू जी असतं. लक्षात आलं का. जर अर्थ स्टँड स्टील झाली म्हणजे अर्थ स्टेशनरी झाली, अर्थ रोटेट व्हायचं बंद केली, तर ओमेगा झिरो झाला. त्यामुळं सगळ्याच लोकेशनला जी डॅश इज इक्वल टू काय झालं, जी. सो इफ अर्थ बिकम स्टँड स्टील, देन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट एव्हरी लोकेशन एक्सेप्ट पोल विल इन्क्रीज. आणि तो इन्क्रीज किती असेल, आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा इन जी.
आणि वेटमध्ये इन्क्रीज किती असेल एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा. तर हा दुसरा इम्पॉर्टंट जेईवाला पॉईंट. आता तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट, अर्थला आपल्याला असं रोटेट करायचं आहे, अर्थला अशी अँग्युलर व्हेलॉसिटी इम्पार्ट करायची आहे की इक्वेटरला बॉडीचं वेट 0 व्हायला पाहिजे. मी काय म्हणतोय नीट ऐका. अर्थला आपल्याला असं रोटेट करायचं आहे की इक्वेटरला बॉडीचं वेट किती व्हायला पाहिजे 0. आता बॉडीचं वेट 0 होतं, यालाच वेटलेसनेस कंडिशन म्हणतात. ओके, वेटलेसनेस कंडिशन याचा अर्थ बॉडी फील्स इट्स वेट इज इक्वल टू 0. सो अर्थला असं रोटेट करायचं आहे की बॉडी ॲट इक्वेटर फील वेटलेसनेस. देन व्हॉट इज अँग्युलर स्पीड ऑफ अर्थ. ओके, मी काय म्हणतोय लक्षात आलं का तुम्हाला. आपल्याला अर्थला असा अँग्युलर स्पीड इम्पार्ट करायचा आहे की जी बॉडी इक्वेटरवर प्लेस केले ती वेटलेसनेस फील करायला पाहिजे, त्या बॉडीला आपलं वेट 0 आहे असं वाटायला पाहिजे. मग आता बघा, जी इक्वेटर इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. आता बॉडीला जर वेटलेसनेस फील करायचं असेल तर इक्वेटरवर बॉडीचं वेट 0 व्हायला पाहिजे. याचा अर्थ इक्वेटरवर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती व्हायला पाहिजे 0 व्हायला पाहिजे. मग हे आलं 0 इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. देअरफॉर जी इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर. देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू आर अपॉन ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी अपॉन आर. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी अपॉन आर. तर हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला. जर इक्वेटरवर बॉडी वेटलेसनेस फील करत असेल देन व्हॉट इज अँग्युलर स्पीड ऑफ अर्थ. तर अँग्युलर स्पीड किती असतो अंडर रूट जी अपॉन आर. इफ बॉडी ॲट इक्वेटर फील वेटलेसनेस देन अँग्युलर स्पीड ऑफ अर्थ किती असतो अंडर रूट जी अपॉन आर. मग व्हॅल्यू पुट करतो. जी असतं 10, रेडियस ऑफ अर्थ 64 इंटू 10⁵ मीटर. हे 10 खाली घेतो म्हणजे हे आलं 1 अपॉन अंडर रूट 64 इंटू 10⁴, म्हणजे हे आलं 1 अपॉन स्क्वेअर रूट घेतलं 8 इंटू 10⁵, म्हणजे हे आलं 1 अपॉन 800 रेडियन पर सेकंड. तर जर अर्थ या स्पीडनं रिव्हॉल्व होत असेल, जर अर्थ या स्पीडनं रोटेट होत असेल तर इक्वेटरवर बॉडीचं वेट किती होईल 0 होईल. इक्वेटरवर बॉडी काय फील करेल वेटलेसनेस फील करेल. तर आत्ता मी हे जे सांगतो हे सगळे नीट आणि जेईला विचारलेले क्वेश्चन आहेत. जर अर्थचा अँग्युलर स्पीड 1/800 रेडियन पर सेकंड असेल तर इक्वेटरवर बॉडीचं वेट किती असेल 0 असेल. देन बॉडी प्लेस ॲट इक्वेटर विल फील वेटलेसनेस. ओके, अर्थचा ॲक्च्युअल अँग्युलर स्पीड असतो, आता सध्याचा अँग्युलर स्पीड असतो 7.3 इंटू 10⁻⁵ रेडियन पर सेकंड. अर्थचा आत्ता सध्याचा अँग्युलर स्पीड किती आहे, अर्थचा अँग्युलर स्पीड आहे 7.3 इंटू 10⁻⁵ रेडियन पर सेकंड. मग हा जो स्पीड आहे हा आत्ताच्या स्पीडपेक्षा किती टाईम जास्त आहे 17 टाईम जास्त आहे. लक्षात आलं मी काय म्हणतोय कळतंय का. जर अर्थ आत्ताच्या स्पीडपेक्षा 17 टाईम फास्टर जर रिव्हॉल्व होत असेल तर तिचा अँग्युलर स्पीड किती येईल 1/800 रेडियन पर सेकंड. आणि त्यावेळेला इक्वेटरवर बॉडीचं वेट किती असेल 0 असेल. ओके, तर मी खूप इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला सांगितला. इन ऑर्डर टू फील वेटलेसनेस व्हॉट इज अँग्युलर स्पीड ऑफ अर्थ. इन ऑर्डर टू फील वेटलेसनेस ॲट इक्वेटर अँग्युलर स्पीड ऑफ अर्थ फॉर्म्युला असेल ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी अपॉन आर. आणि त्या केसमध्ये अर्थचा अँग्युलर स्पीड किती असेल 1/800 रेडियन पर सेकंड. आणि हा जो प्रेझेंट स्पीड आहे त्याच्यापेक्षा किती टाईम जास्त आहे 17 टाईम जास्त आहे. हा देखील जेईला क्वेश्चन विचारला आहे, हा देखील जेईला क्वेश्चन विचारला आहे. मग आता अर्थला आपल्याला असं रोटेट करायचं आहे की इक्वेटरवर वेटलेसनेस यायला पाहिजे. देन व्हॉट इज टाईम पिरियड ऑफ अर्थ. मग ओमेगा म्हणजे काय असतं ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन कॅपिटल टी. मग ओमेगाला 2π अपॉन कॅपिटल टी पुट केलं
हे आलं जी अपॉन आर. देअरफॉर उलटं करतो, टी अपॉन 2 पाय इज इक्वल टू अंडर रूट आर अपॉन जी. देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर अपॉन जी. So this is the time period of earth. This is formula for time period of earth, so that body at equator will feel weightlessness. आणि हा टाइम पिरियड असतो 84.6 मिनिट. म्हणजे अर्थचा टाइम पिरियड स्वतःच्या ॲक्सिस भोवती जो किती आहे 24 आवर आहे, तो जर 84.6 मिनिट झाला, मी काय म्हणतो लक्षात आलं का? सध्याचा अर्थचा टाइम पिरियड किती आहे 24 आवर आहे. तो टाइम पिरियड जर 84.6 मिनिट झाला तर इक्वेटरवर बॉडी प्लेस केली असेल, ती बॉडी वेटलेसनेस फील करेल. त्या बॉडीचं वेट किती होईल? 0 होईल. क्लिअर झालं? तर हा एक छोटासाच पॉईंट होता, पण हा जेई आणि नीटसाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर मी पुन्हा एकदा रिपीट करतो. बघा, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट एनी लोकेशन, फॉर्म्युला तो जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा. वेट ॲट एनी लोकेशन, वेट असेल तर फक्त एमनं मल्टिप्लाय करायचं. तर वेट ॲट एनी लोकेशन असेल एम जी डॅश इज इक्वल टू एम जी मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट इक्वेटर, इक्वेटरला लॅम्बडा 0 असतो. देअरफॉर जी इक्वेटर इज जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. पोलला लॅम्बडा 90 असतो, त्यामुळे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट पोल जी पी इज इक्वल टू जी. याचा अर्थ ओमेगाची इफेक्ट हे फक्त सगळ्या लोकेशनला असतील, फक्त कुठे असणार नाहीत? पोलला असणार नाहीत. आता बघा, अर्थ सध्याचा जो स्पीड आहे त्याच्यापेक्षा जर फास्टर रिव्हॉल्व होत असेल तर ओमेगा इन्क्रीज होईल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा हा फॅक्टर इन्क्रीज होईल. त्यामुळे हा डिफरंट डिक्रीज होईल, म्हणजे डिक्रीज होईल. म्हणजे अर्थ जर आता सध्या रिव्हॉल्व होते त्यापेक्षा फास्टर रिव्हॉल्व व्हायला सुरुवात करत असेल, देन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट ऑल लोकेशन विल डिक्रीज एक्सेप्ट पोल. ओके. हां, जर अर्थ स्टँड स्टील झाली म्हणजे स्टेशनरी झाली, म्हणजे ओमेगा 0 झाला, देन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट ऑल लोकेशन विल इन्क्रीज एक्सेप्ट पोल. ओके. इक्वेटरला तो किती फॅक्टरने इन्क्रीज होईल? आर ओमेगा स्क्वेअर इतक्या फॅक्टरने इन्क्रीज होईल. तर कोणत्या पण लोकेशनला तर किती फॅक्टरने इन्क्रीज होईल? आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा इतक्या फॅक्टरने इन्क्रीज होईल. जर अर्थ स्टँडस्टील झाली तर इक्वेटरला वेट इन्क्रीज होईल बाय फॅक्टर एम आर ओमेगा स्क्वेअर. तर कोणत्याही लोकेशनला वेट इन्क्रीज होईल बाय फॅक्टर एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅम्बडा. ओके. आता अर्थला आपण असं रोटेट केलं की जी बॉडी इक्वेटरला प्लेस केले ती बॉडी वेटलेसनेस फील करायला पाहिजे. देन व्हॉट इज अँग्युलर स्पीड ऑफ अर्थ. आता इक्वेटरला जर वेटलेसनेस आणायचं असेल तर इक्वेटरला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 पुट करायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. मग ह्या इक्वेशनमध्ये मी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट इक्वेटर 0 पुट केलं तर मला ओमेगाचा फॉर्म्युला मिळाला अंडर रूट जी अपॉन आर. सो दिस इज अँग्युलर स्पीड ऑफ अर्थ. अँग्युलर स्पीड किती आहे? ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी अपॉन आर. इफ अर्थ इज रिव्हॉल्विंग ॲट दिस अँग्युलर स्पीड, देन बॉडी ॲट इक्वेटर विल फील वेटलेसनेस. मग मी ह्याच्यामध्ये जी आणि आरच्या व्हॅल्यू पुट केल्या तर मला ओमेगा मिळालं 1/800 रेडियन पर सेकंड. तर अर्थचा अँग्युलर स्पीड जर 1/800 रेडियन पर सेकंड असेल तर इक्वेटरवर जी बॉडी प्लेस केली ती बॉडी वेटलेसनेस फील करेल. आता सध्या अर्थचा अँग्युलर स्पीड किती आहे? 7.3 × 10⁻⁵ रेडियन पर सेकंड. तर हा जो स्पीड आहे तो प्रेझेंट स्पीडच्या 17 टाइम्स जास्त आहे. म्हणजे आता अर्थ सध्या ज्या स्पीडनं रिव्हॉल्व होते त्यापेक्षा 17 टाइम्स फास्टर जर ती रिव्हॉल्व व्हायला सुरुवात झाली तर इक्वेटरला बॉडी वेटलेसनेस फील करेल. मग त्याच्यावरून आपण टाईम पिरियडचा फॉर्म्युला पण ऑप्टेन केला. ओमेगा म्हणजे 2π अपॉन कॅपिटल टी असतो, तर टाईम पिरियड आला 2π अंडर रूट आर अपॉन जी. जर अर्थचा टाईम पिरियड एवढा असेल तर बॉडी प्लेस ॲट इक्वेटर विल फील वेटलेसनेस. ओके. आणि हा टाईम पिरियड असतो 84.6 मिनिट. ओके. हा टाईम पिरियड किती असतो? 84.6 मिनिट.
सध्या अर्थचा टाईम पिरियड किती आहे 24 आवर आहे. जर अर्थचा टाईम पिरियड 84.6 मिनिट झाला तर इक्वेटरला जी बॉडी प्लेस केली ती बॉडी वेटलेसनेस फील करेल. क्लिअर झालं. तर हे 4 फॅक्टर आहेत ज्याचा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर इफेक्ट असतो. पहिला इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे हाईट, दुसरा इम्पॉर्टंट फॅक्टर डेप्थ, नंतर जॉमेट्री ऑफ अर्थ आणि हा चौथा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर तो म्हणजे इफेक्ट ऑफ लॅटिट्यूड. क्लिअर झालं. तर यातले हे नीट आणि जेईवाले पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. हे अगदी व्यवस्थित करायचं. ठीक आहे, थांबूया.